मंडळी, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध पसरवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विनोदाच्या विविध रंगी फुलांनी सजलेली वेल, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, कालच्या आणि आजच्या भागातून या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा हास्य हंगामा. मंडळी, आता होणार आहे फिल्टर पाड्याचे युवराज गौरव मोरे यांचं स्वयंवर, आणि ते पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोकण कन्या रसिका वेंगुर्लेकर, मॅडनेसची राणी नम्रता संभेराव आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. दिन सौख्याचा असावे आला, दिन सौख्याचा असावे आला, आनंदी आनंद झाला मनाला, सांगूया साऱ्या जगाला, आज सांगूया साऱ्या जगाला, होऊ दे जोरदार. नमस्कार सई मॅडम, कसा दादा? आज आमच्या फिल्टरपाडा संस्थानचे युवराज गौरव मोरे यांच्या स्वयंवराचा सोहळा आयोजित केला आहे. वा वा, किती आनंदाचा क्षण आलेला आहे. अरे रे, पशु पक्षी किती आनंदी झालेले आहेत. सगळीकडे चैतन्य चैतन्य आहे. अरे वा रे वा. साऱ्या पंचकोशीमध्ये निमंत्रण धाडलंय. साऱ्या पंचकोशीमध्ये निमंत्रण धाडलंय. आज आपल्या चारमळचा निकालच लावून टाकायचा, म्हणजे आज त्यांचं टाणानाना करूनच टाकायचं आहे. काय नाही तयारी केली आहे, काय नाही तयारी केली म्हणून मला विचार. सगळ्या पेपर्स मध्ये जाहिरात देऊन टाकली. हा फेक्स बघा, हा फेक्स बघा. मला तर वाटतं माझ्या कामगिरीवरती युवराज आज खूप खुश होणार आहेत. मी त्यांची वाटच बघतोय, पण ते अजून आले कसे पाहिजे नाहीत. अरे कोण आहे रे तिकडे? माझ्या चरणी प्रणाम. हा कुठला मुजरा आहे रे? हा कुठला मुजरा आहे? आणि थांब, काय? महाराज चैनी पणाम बियाम काय करू नको, कळलं ना? महाराज जाम भडकलेले आहेत. का बरं? थांब जरा, आधी माझं इंट्रोडक्शन देतो, मग तुझ्याकडे बघतो. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टरपाडा संस्थान. वा, पण युवराज, हा, आज स्वारी एवढ्या रागात का बरं आली? हो काय? रागात का बरं आली तुम्हाला माहिती नाही? काय केलंय तुम्ही? काय केलं आम्ही? अरे मामा आत्या, काय केलंय तुम्ही? युवराज, हा. अमात्य. ते मला नका शिकू, माझी चूक मला नका सांगू. स्वयंवर कुणाचं आहे? आपलं. माझं. पेपरात 10 वेळा स्वतःचं नाव कोणी दिलं? कुणी दिलं? आमचं. आयोजक देतो का नाव एवढं? नाही ना. जरा बाजूला वा. हा फ्लेक्स तुमच्या बापान छापला होता? एवढा मोठा फ्लेक्स, त्यावर तुमचा एवढा मोठा फोटो. आमचं फक्त नाव आहे, आणि तर एक चौकट आहे, ती पण रिकामी. त्याच्यात काय लिहिलंय? गौरव मोरे यांचे सुंदर छायाचित्र. फोटो कुठं आहे? नाही युवराज, हा. तुम्हाला काय वाटतं मी तुमचा फोटो शोधण्याचा प्रयत्न केला नाही? मी काय नाही केलं तुमचा फोटो मिळवण्यासाठी? मग इथं फोटो का नाही लावलास? आपले राज फोटोग्राफर विकास, ते फक्त राज्यातल्या मुलींचे फोटो काढतात आणि त्यांनाच पाठवतात. माझा नाईलाज झाला. मी हतबल होतो, परिस्थिती पुढे मी हात टेकले. ठीक आहे, होय. त्यांना बोलून घ्या आणि त्यांच्यावर चांगला फोकस मारा. ते पण कळलं मला. हो. पण हे काय लिहिलंय? देशोदेशीच्या राजकन्यानो या आणि स्वयंवरातला किंवा जिंका. किंवा जिंका म्हणजे काय? हा, किंवा जिंका म्हणजे काय? स्वयंवरातला पण जिंका असं आहे ना ते? किंवा असं का लिहिलंस तू?
आता येते युवराज स्वयंवरात पण जिंकतात तो इतर राज्यांच्या युवराजांसाठी. अच्छा, तुम्ही कोण आहात? कोण? कोण आहात तुम्ही? फिल्टर पाडा संस्थानचे युवराज राजकुमार गौरव मोरे. तुझ्या मुजऱ्याच्या नादात एक दिवस मला अटॅक येईल. नाही, युवराज, हा. तुमच्यात आणि इतर राज्यांच्या युवराजांमध्ये काही वेगळेपण आहे की नाही? काय? ते वेगळेपण दिसण्यासाठी इतरांसारखा पण ऐवजी आपण किंवा जिंका असं लिहिलंय. होय? होय. म्हणजे ते सगळं तसं म्हणजे माझं एवढं वेगळं आहे. म्हणजे हा? युवराज, हा. इथं सगळ्यांचंच वेगवेगळं आहे. एकसारखं नशीब कोणाचं बरं असेल? हुशार आहेस. पण मी काय म्हणतो, राज्यकन्या येतील ना? येतील. येतील. 4 दिवस झाले देशोदेशीच्या राजकन्या मला फोन मेसेज करून विचारतायत, काय? त्रास देत आहेत, तरसतायत काय? की आम्ही कधी येऊ म्हणून. काय सांगू तुम्हाला? काय सांगता? अरे बाप, मरतो काय मी. येणार आहेत ना? हो. युवराजांचा विजय असो. युवराजांचा विजय असो. युवराजांचा विजय असो. युवराजांचा विजय असो. राजकन्या आल्याच. मग मी तुम्हाला म्हटलं ना, ही आपल्या जाहिरातीची कमाल आहे. या राजकन्या, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. कुठल्या बरं देशाच्या राजकन्या आहात तुम्ही? नमस्कार. हा? मी मगध देशाची राजकन्या भानुप्रिया. आणि मी कुंथल देशाची राजकन्या मनुप्रिया. वा वा वा, तुम्ही या सोहळ्याला आलात, आम्हाला खूप आनंद झाला. युवराजांचा फोटो बघितला हो ना. आणि आम्ही लगेचच ठरवलं या स्वयंवराला यायचं. युवराज, तुम्ही किती कमाल दिसता. एक मिनिट, कोण युवराज? हा युवराज नाही, मी युवराज आहे. सांग ना पटकन त्यांना. होय होय राजकन्या, फिल्टरपाडा संस्थानचे युवराज राजकुमार गौरव म्हणजे साक्षात आपण आहात. मी यांचा केवळ अमात्य आहे आणि या स्वयंवराचा आयोजक, ऑर्गनायझर. माय गॉड, म्हणजे तू राजकुमार नाहीये? नाही. मग तुम्हाला रात्री चॅटिंग करताना ते कोणी सांगितलं? आपला चॅटिंग मध्ये वेगळाच मूड लागला होता ना. वेगळाच मूड लागला होता म्हणजे? मी काय म्हणतो युवराज, वेगळाच. मी काय म्हणतो, आता ते दोघे आले आहेत ना, मग आपण लगेच स्वयंवर करूया आणि स्वयंवराचा किंवा कोण जिंकतं पाहूया. दोघींपैकी कोणी जिंकलं तर चालेल. नाही, पण मला नाही चालणार. हा राजकुमार असेल तर मला स्वयंवर करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. सॉरी गाईज. ही गेली, हे असं का बोलली? हा राजकुमार असेल तर म्हणजे हे असं का बोलली? हरकत नाही, काय हरकत नाही. आता या आहेत ना, यांना विजेते म्हणून घोषित करा आणि यांच्याशी विवाह करा. मला काही वेळ नाही लागलं या मुंगळ्यासोबत लग्न करायला. एक वेळ मी अविवाहित राहीन, नाहीतर मी वडाच्या झाडासोबत लग्न करीन, पण याच्यासोबत लग्न नाही करणार. साळींदर कुठला? नाही, ऐक. काय केलं यार तू? काय केलं? आज सगळ्यांना वाटतं की तूच राजकुमार आहे म्हणून. यार असं काय केलं? एवढा मोठा फोटो का टाकला त्याच्यावर? चूक झाली, माफी असावी युवराज, माफी असावी. बापी असावी लावले कधी बसून. बापा कोण आलंय? आपल्या राज्यावरती हमला झालाय. आपल्या राज्यावरती हमला झालाय. नाही बापरे बापरे. युवराजांचा विजय असो, असो. असो. युवराजांचा विजय असो. युवराजांचा विजय असो. बस रे, जास्त नका आपटू रे मला. विजय असो. कोण आहे या? राजकन्या येत आहेत, दोन पहिली राजकन्या येत आहेत. ऐका लक्ष द्या. एक मिनिट, तुम्ही ना घरी जा आणि तुमच्या मुलींना राजकन्यांना स्वयंवरासाठी पाठवा. आयांना इकडे एंट्री नाहीये. गो. नाही युवराज, नाही, आम्ही आया नाही, आम्ही राजकन्या. हो, मी बदक देशाची राजकन्या आम्रपाली. आणि मी थुंकल देशाची राजकन्या शिशिरसेना. बदक आणि थुंकल ही कुठली राज्य आहेत?
अरे तिकडचे राजकन्या आहेत हो. अरे बापरे बाप आता युवराज आम्ही तुमचा किंवा जिंकण्यासाठी खूप उत्सुक आहोत हो. वा 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 नाही पण तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद. पण मी तुम्हाला आधीच सांगतो फिल्टरपाडा संस्थानचे राजकुमार युवराज गौरव मोरे हे आहेत मी नाही तर तुम्ही माझा फोटो बघून आला असाल आणि तुमचा गैरसमज झाला असेल नाही 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 आम्हाला कोणताही राजा चालेल आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये हो ना गरजवंताला अक्कल नसते महाराज. पण मला अक्कल आहे आणि मी गरजवंत नाहीये युवराज नाही तेच सांगतोय तुम्हाला प्रॉब्लेम नसेल पण मला प्रॉब्लेम आहे हा मला तुम्हाला नाही जिंकवायचं आहे एक काम करा ऐका ना स्वयंवर कॅन्सल करा. नाही 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 आम्हाला हा किंवा जिंकायचा आहे युवराज. मला खूप जिंकायचं मूड आलाय. मला नाही जिंकायचं आहे किंवा आहे बाबा कर ना कॅन्सल आहे स्वयंवर. युवराज स्वयंवर कॅन्सल करता येणार नाही का पण आपण जाहिरातीत असं लिहून दिलंय की स्वयंवर ज्याच्यामुळे कॅन्सल होईल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल अरे बापरे. आणि आयोजक फार काटेकोरपणे हा नियम पाळतील. हो काय हो. आयोजक कोण आहे आयोजक मी आहे ऑर्गनायझर. मी सगळं कॅन्सल कर ना. नाही पण कॅन्सल करता येणार नाही कारण आपण लिहून दिलंय की स्वयंवर ज्याच्यामुळे कॅन्सल होईल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल आणि आयोजक काही आहे का करणार नाही. हो काय मग आयोजक कोण आहे आयोजक मी आहे ऑर्गनायझर. मी सगळं कॅन्सल कर ना. नाही करू शकत ते तर सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामुळे स्वयंवर कॅन्सल होईल त्याचा आपण शिरच्छेद करणार आहोत आणि आयोजक मनावर घेऊन उभे आहेत. अरे पण आयोजक कोण आहे आयोजक मी आहे मी ऑर्गनायझर. सांडकन वाचून ना दोन्ही डोळे बारीक करून फिरशील. कळलं? ओ दीदी मुलुंड उतरोगे मुलुंड उतरोगे मैं रुकता है मुलुंड उतरने के लिए तुम्ही जरा उधर खिसको ना. क्या? इधर काय को टेकते हो. टेकतो मी राजकुमार आहे माझी राजगादी आहे. अरे यांना सांगा रे. उठा 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 हा? उठा अरे बापरे हे इकडे आधी ह्यांना उचला आधी ह्यांना. अरे बापरे झालं हे बाबा तू इकडे ये. या दोघींना पाठव तू स्वयंवर कॅन्सल करणार जाऊ दे ना यार. काय चला ना लवकर स्वयंवर सुरू करा ना आयोजक आयो जक्क मारली स्वयंवर ठेवला. चला आपण स्वयंवराला सुरुवात करूया. स्वयंवराची पहिली फेरी आहे हस्तखेच. हस्तखेच. होय म्हणजे कसं असतं संसारामध्ये नवरा आपल्या मुठीत राहणं फार गरजेचं आहे. हो त्यामुळे जी बायको आपल्या नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवू शकते तीच सुखाचा संसार करू शकते हो की नाही. हे यामागचं लॉजिक आहे. तर करायचं काय स्वयंवराचा किंवा जिंकण्यासाठी आलेल्या राजकन्यांनी युवराजांच्या दोन्ही बाजूला जाऊन त्यांचा हात खेचायचा आणि आपल्या ताब्यात घ्यायचं. जी राजकन्या हे करू शकेल ती विजेती म्हणून घोषित केली जाईल. आलं लक्षात. करूया सुरुवात. स्वयंवराची झाली तयारी खेळूया पहिली फेरी आता त्याला खेळूया पहिली फेरी 1 2 3 4 स्टार्ट. मी जिंकले. नाही नाही मी जिंकले मी जिंकले. मी जिंकले मी जिंकले. मी जिंकले मी जिंकले. मी जिंकले मी ओढलंय या झिपऱ्याला. थांबा. मी ओढलंय. मी जिंकले थांबा युवराज तुम्ही आहात ना. युवराज मला नाही माहित आता हाय का नाही म्हणून. या युवराज या इथे बसा. गेलं सगळं. काय झालं युवराज काय झालं. काय नाही नाही, नाही. फाटता आपल्या- फाटता वाचलो बाकी काय नाही. नाही आपल्या असं करून चालत नाही. जवळ युवराजांचे दोन्ही हात निसटता राहिले. काय होईल असं झालं तर युवराजांच्या हातांनी करायची सगळी कामं मला करावी लागतील. असं करून चालणार नाही. त्यामुळे ही फेरी बाद झाली. हा, बाद. आपण दुसऱ्या फेरीचा विचार करू. नाही दुसरी फेरी पण नको एक काम करा सगळे नियम बाद करा हा स्वयंवरच कॅन्सल करा जाऊ द्या. नाही, 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 नाही. अरे, नाही, 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 थांबवा, थांबवा, याला थांबवा, याला थांबवा. अरे, याला थांबवा ना यार. अरे, हो ना यार. याला थांबवा रे. याला थांबवा. मी एक काम करतो तू माझ्यासोबत खालीच बस. युवराज स्वयंवर काही केलं आपल्याला कॅन्सल करता येणार नाही. कारण ज्याच्यामुळे कॅन्सल होईल ना स्वयंवर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल आणि आयोजक ऐकणार नाही. आयोजक कोण आहे मी ऑर्गनायझर.
मग कर ना कॅन्सल. नाही करता येणार. मी म्हटलं तुम्हाला त्याच्यामुळे स्वयंवर कॅन्सल होईल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल आणि आयोजक फार मनावर घेऊन बसलेत. अरे आयोजक कोण आहे? मी ऑर्गनायझर. अरे बघ कर मरसेल रे तू ना मरसेल माझ्या हातून. बघ तू हे सगळं होऊ दे तुला कसं मारतो का बघ. काय होतंय माहिती का फक्त हा. युवराज तुम्ही ॲज युजल नेहमीप्रमाणे मुख्य आशय सोडून फार चिडचिड करताय. हो तुम्ही वरती बसा. मी सगळं सांभाळतो. करू नको बसा. या ऐका ही फेरी बाद झाली. अरे आपण दुसरी फेरी खेळूया. ठीक आहे. या फेरीमध्ये युवराज तुम्हाला काही करायचं नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला इथे झोपून राहायचंय. बरं. तुम्हाला निश्चित पळून राहायचंय. हां. आणि तुम्ही स्वयंवराचा किंवा जिंकायला आलेल्या राजकन्यांनो हा. तुम्हाला युवराजांच्या छातीवर अलगद पाऊल ठेवून पुढे जायचं. चालेल. तू कोण आहे रे? तुम्ही संसारात पतीनं पत्नीचा भार झेलला पाहिजे आणि पत्नीने नवऱ्याच्या खांद्यावर ओझं ठेवता आलेल्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. हे याच्या फक्त लॉजिक आहे. नाही, पण कधी कधी एवढं सुस्त काय सांगू. कुठला स्वयंवर आहे जिथे ह्या दोघी छातडावर पाय देऊन पुढे जाणार आहे? तू का मुद्दाम करतो का रे सगळं? नाही नाही मी आयोजक म्हणून मला हे सगळं करावं लागणारच आहे. नको ना. तर तुमच्या दोघींचं आलं लक्षात. ऐक चला, मग तयारी सुरू ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. ओझं खांद्यावरचं असतं ना, मग तू यांना कशाला माझ्या छाताडावरून चालायला लावतो यार? युवराज, हा. खांद्यावरचं ओझं असतं ते इतर राज्यांच्या युवराजांच्या स्वयंवरात. तुम्ही कोण आहात? आपल्याला वेगळे पण टिकवून ठेवायचं आहे म्हणून खांद्यावर नाही छातीवर. चला नको, ए, नको ना. स्वयंवराची झाली तयारी. नाही. स्वयंवराची झाली तयारी. खेळूया घरी फेरी. One, two, three, four. Yo. क्या बात है. तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा. क्या बात. मंडळी आता आपण महाराष्ट्रात शूट करत नाही आहोत कारण ते शक्यच नाही. आपण बाहेर गावी आहोत. आपल्याला खूप लिमिटेशन आहेत. हा आपला सेट नाही आहे. खूप नेपथ्य कॉस्ट्युम या सगळ्याच बाबतीत आपण खूप लिमिटेड सोर्सेसमध्ये शूट करतोय आणि असं असताना देखील तुम्ही इतकं उत्तम सादरीकरण करता यार. खरंच तुम्हाला मानाचा मुजरा. वा तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि खरं तर प्रेक्षकांचंही कौतुक आणि त्यांचेही आभार मानावे तितके कमी आहेत कारण ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रेमानं समजून घेत आहेत, एक्सेप्ट करत आहेत आणि प्रेमाचा वर्षाव चालूच ठेवतात. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात है. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. प्रत्येक राजकन्या ही वेगळी आणि उठून दिसतीये. विशाखे विचित्र सुंदर दिसतेस तू. वने तू पण छान दिसतेस. वेगळ्याच दिसत आहात. 2 मॉडर्न राजकन्या होत्या त्या पण सुंदर दिसत होत्या. गौरव तू जे काही करतोस स्टेजवरती उड्या मारणे असेल पडणे असेल ते बघताना खूप फनी किंवा सोपं वाटतं पण ते करायला खूप अवघड आहे गौरव आणि तू इतक्या सहजतेने ते करतोस. फार सुंदर. फार मजा आणलीस तू तुझ्या रिॲक्शन्सनी. ओंकार तुझा आवाज दिवसेंदिवस मला फार आवडायला लागला आहे. तुझ्या तोंडून गाणं किंवा स्वरबद्ध काही ऐकायला मिळालं की ते ऐकतच राहावं असं वाटतं. विशाखे आणि वनिता मस्त. तुमची साथ उत्तम होती. तुमच्या असण्यामुळे अजून बहार आली या परफॉर्मन्सला. मजा आली. खूप हसलो. थँक्यू सो मच. प्रसादा. तुम्ही सगळेच खूप छान दिसताय. एक कलरफुल परफॉर्मन्स होता असं नक्कीच या स्किटच्या बाबतीत म्हणता येईल. लोकांचं खूप प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवर, गौऱ्या तुझ्यावर सुद्धा. त्यामुळे या फ्लेक्समधल्या फोटो फ्रेममध्ये जरी तुझा चेहरा नसला तरी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या प्रत्येक फॅनच्या काळजात तुझं छायाचित्र उमटलेलं आहे. तुमका मस्त नेहमीप्रमाणे मजा आली. खूप मजा आली. वा वा वा. थँक्यू सो मच गाईज. मंडळी अशक्य कोटीतील रिॲक्शन्स आणि अभूतपूर्व टायमिंग बघून नेहमी म्हणावं असं वाटतं चौघुले हे खरं आहे. आणि असा अचाट परफॉर्मन्स देणारे समीर चौघुले आज म्हणणार आहेत शिवाली हे खरं आहे. आणि त्यांच्या या वेळेपणात नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर असणारे कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विनोदाचा सडपातळ आकार राऊतांचा ओंकार. शिवा, ए शिवा, ओ बाबा. ये काय करतेस? ओ आले बाबा आले. आई ग कशी दिसते मी बाबा?
खूप सुंदर बेटा, खूप सुंदर. तुला कोणाची नजर ना लागो. आ कर. काय करताय तुम्ही? बेटा मी टीट लावली तुला. बाबा जिभेवर नाही काना मागे लावतात ती. अगं आहे ग बेटा, सॉरी बेटा. वयोमानाप्रमाणे ना जरा अवयव चुकले बेटा. बस 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 हो बेटा. बाबा. बेटा खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू तुला बाबा. सांगतो ना, आपल्या घरचे सगळेच सुंदर दिसायला. हो. तुझी आई किती सुंदर होती, मी रुबाबदार. मी दिसायला राजबिंडा. मी दिसायला थुकरट. कुत्रा कधी कुत्रा हसतो कधी? हसणारा कुत्रा बघितलाय कधी? बाबा. मोरे कुत्र्याला आवरा सांगून ठेवतोय, तुमच्या पेकाटात लात घालेन. बाबा. हे बघ, मला चिडवतोय तो. मी गॅ 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 करतो, तसा तो हो हो करतोय. नाही ना. हे बघ, हसतोय, हे बघ. बाबा जाऊ दे इकडे या तुम्ही. लात घालेन. बसा इथे. शांत. हे बघ सनई वाजवली कुत्र्याने. मुद्दा म्हणून करतोय तो. बाबा जाऊ दे, तुम्ही शांत बसा. या या. हे करो पट्टो मटो गलो डालो. बाबा तुम्ही नका ना ते मोऱ्यांच्या कुत्र्याच्या नादाला लागू. मागच्या आठवड्यात तो हे बघ, दाराचा आवाज काढला. दाराचा आवाज काढला. बाबा. अरे, सगळे आवाज कुत्र्याने काढला. मी काय करू इकडे? अजिबात आवडलेलं नाही आहे. ओ बसा तुम्ही बसा. जाऊ दे मुद्दामून करतो हा मोरे. हो तुम्ही नका त्या मोऱ्यांच्या कुत्र्याच्या नादाला लागू बाबा. मागच्या आठवड्यात तुमची पोटरी जेवला होता, आठवतंय ना? हो हो हो. शांत व्हा. शांत व्हा. चला आता तुला बघायला मुलगा येणार आहे, त्याची बाबा. तयारी करूया. निमिष बेटा निमिष अलिबागला कुठेतरी गेलाय. का? का बाबा? ते त्यालाही माहित नाही बेटा, पण तो तिकडे जाऊन लॉकडाऊन मध्ये अडकलाय. आणि बेटा हं? या वेळचा त्याचा लॉकडाऊन प्रचंड मोठा असणार आहे. आपण थांबू शकत नाही बेटा, सिरीज तर सुरू राहिली पाहिजे की नाही. बरोबर आहे बाबा. म्हणून निमेश रावांच्या ऐवजी आपण अगदी तसाच त्याच उंचीचा मुलगा इकडे आणलेला आहे, ज्याच्या बरोबर तुझं लग्न आहे. पण बाबा मला नाही जमणार बाबा. बेटा जमेल. आयुष्य असतं ना ते मधाच्या पोळ्यासारखं असतं बेटा. एक मधमाशी असते, बाकीच्या मधमाशा नसतात. आणि मग मधमाशी उडत उडत बेटा ती फुलांवर बसते. फुलांवर बसली की ती मध शोषते आणि ती स्वतःच्या पोळ्यात टाकते. मग माणसं येतात, तो मध काढतात आणि तो विकतात, आणि मग आपण मस्त गोडे असं म्हणतो बेटा. दॅट्स लाईफ. त्याला आयुष्य म्हणतात बेटा. बाबा किती छान समजावून सांगता तुम्ही. बाबा ए, बाबा हळू. बाबा मी खूप लकी आहे की तुम्ही माझे बाबा आहात. अरे बाबा. नाही नाही बेटा, नाही बाबा. बेटा. उठ हा. बाबा. उठ. पण आयुष्य असतं ना तिने. आले जावई बापू आले बहुतेक. तयारीला जा तयारीला जा. बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आधीच कसं कळतं की कोणीतरी येणार आहे बाहेरून? बेटा आपल्या दोघांमधला विनोद जास्त सस्टेन होत नाही हे जरा जरी लक्षात आलं तर मी आवाज काढतो बेटा. मग जो येणार आहे तो येतोय, नाही होतोय, मला काही फरक पडत नाही. आला आला आला. तयारीला जा. आज हे जावई बापू आले. हा हा. अरे इथून आहे. सॉरी. या नमस्कार. या. नमस्कार. अरे बापरे, केस वाढवलेला टिनू आनंद. मस्करी केली बाकी काही नाही मनात माझ्या. खरंच नाही. काय म्हणताय? हा, छान. काही त्रास नाही ना झाला यायला? नाही. या बसा. अगं ऐकलंस का? बघ कोण आलाय. आले बाबा. बसा. ही माझी मुलगी घेवालीच्या उगुले घनशाली पोंगुले काय शिवाली.
शिवाली चौगुले माझी मुलगी. मी पटकन सांग. समीर चौगुले मी. आपण मी ओंकार सफरचंदे. हा ओंकार सफरचंदे का? अरे वा वा वा, तुला खूप काम करायला लागणार आहे. का बाबा? कर्म करा तरच हे फळ मिळेल. नाही ती जरा टाळी द्यायला गेलो. सॉरी काय अरे करताय? बाबा, पाणी हवं का तुम्हाला? देऊ का थोडं? नाही नको राहू दे. तहान नाही ना लागली? नाही लागली. बरं, हे राहू नाही दे. लागली. राहू दे. बस बाई. हा नाही, आम्ही काय असे जोक्स मारत असतो घरात. अच्छा. आम्हाला जोक्स मारायला खूप आवडतात. काय दिवसभर जोक्स सुरू असतात आमचे. आपण लग्न ते बोलणी करूया हो, ना हो. जरा. अरे लग्नाची बोलणी झालीच पाहिजे त्याशिवाय काय. हा ए शिवाली ये बस बेटा बस. ये हा का बाबा तुम्ही तिकडे बसा ना, जरा ऑकवर्ड होत आहे. आणि कसं आहे, तुम्हालाच नंतर त्रास होईल ते असं कराल ना, मानेला जरा. लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी. बसा तुम्ही बसा इकडे. म्हणजे काय नवरा बायको समोरासमोर बसले. होणारे. हा. की कसं चांगलं असतं. हा ठीक आहे, मग आता बोलणी सुरू करूया आपण. हा बाकी चाल व्यवस्थित. हा हे आपलं राजकारण हल्ली. हा स्पोर्ट्समध्ये. अरे मग कमाल. नासामध्ये काय बोलणार आपण? काय बोलणार आपण? मध्यमवर्गीय माणसं. हे वेगळीच मजा असते. स्टॉक मार्केट आकडे बिकडे वाढ. मजा. हा चला, छान चर्चा रंगली. येत जा पुढे. माझी बोलणी करायला आलेत का ते? अरे हो, चर्चा एवढी रंगली ना, लक्षातच आलं नाही. यांनी छान मुद्दे मांडले मध्ये. मी एक शब्द बोललो नाही अहो. हेच चर्चा करतायत मगाचपासनं. कसली काय चर्चा? सॉरी, ते जरा वय झालंय ना त्यांचं, म्हणून बाकी काही नाही. सॉरी. अच्छा ठीक आहे. बाबा. हो येस. बरं बाकी तुम्ही राहता कुठे? हा मी भांडूप. अरे वा, भांडूप. शब्दात रिदम आहे. भांडूप. भांडूप. ब्रिज मेट्रो. काय तुम्ही भांडूपवरनं अख्खं गाणं रचलं तिकडे? ते काय झालं, आमच्या कलासक्त आहोत आम्ही. आमचं कुटुंब कलासक्त आहे, त्यामुळे लगेच आमचं गाणं निघून जातं. काही नको. मॅप तयार झाला डोळ्यासमोर माझ्या. काही नको. बरं तुम्ही प्रश्न विचारा ना. मी भांडूपला राहतो. हा बरं, भांडूपला तुम्ही राहता. आम्ही डोंबिवलीला. हे डोंबिवली आहे. मी आलोय ना इथे. हा, बरोबर. मला माहिती आहे हे डोंबिवली आहे. बरोबर. हा. तुमचं बरोबर. हा, तुम्ही राहू द्या बाबा. मी प्रश्न विचारतो. विचार. हा शिवालीजी. अहो बाबा. अहो शिवालीजी, तुमच्या घरात कोण कोण राहतात? मी, माझा नवरा निमिष आणि त्याची आई कैकई. तिचं लग्न झालंय? नाही तिचा नवरा आहे? शांत व्हा. काही काय बोलली आता? शांत व्हा तुम्ही. बसा तुम्ही. लग्न झालंय? बसा तुम्ही. झालं होतं लग्न. झालं होतं म्हणजे एक मिनिट. तुम्ही काय बोलताय? शांत व्हा ना, मला बोलू दे. लग्न झालं होतं, पण आम्ही ते एवढं सिरियसली नाही घेतलं. नाही घेतलं म्हणजे? अहो लग्न सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यासाठी सांगतोय. बसा तुम्ही आधी. तुम्ही नीट काय ते क्लिअर करा आधी. मला सांगू तर दे तुम्ही. हा. ते लग्न झालं होतं, पण ते नंतर ते असं संपलं सगळं. ते त्याच्यात काही नाही. नंतर ते वर्कआउटच नाही झालं. 150-200 एपिसोड बघितलं. आता विनोद येईनात म्हणून त्याला बदललं, तुम्हाला आणलं. माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे आता संपलंय. सगळं संपलंय. काही नाही आता. काही नाही आहे. तुम्हाला सांगू का, आधीचं लग्न आम्ही भंकस मध्ये केलं होतं. लग्न असं केलेलं नव्हतं. कळलं का तुम्हाला? हे लग्न तुम्ही लग्न म्हणून करणार आहात ना? म्हणजे काय शिवाली, सिरियसली हे लग्न म्हणजे लग्न आहे आपलं. हा सांगून ठेवतोय. विचारा, काय विचारायचं असेल ते विचारा तुम्ही. हा शिवालीजी,
तुम्हाला काही गाण्याची किंवा नृत्याची आवड किंवा असं काही? हो, मी नृत्य विदारक आहे. ही नृत्य विदारक आहे? हो, विशारद विशारद असं म्हणायचंय तिला. विशारद आहे? विशारद आहे माझी मुलगी विशारद. शिवालीजी, तुम्ही एक झलक जर मला पाहायला मिळाली असती. बाबा, एक झलक. Come on. पाणी सुटलं. कसं वाटलं माझं नृत्य? योग्य पदवी दिली आहे तुम्हाला, नृत्य विदारक. आणि माझा डान्स कसा वाटला? तर ठीक आहे, तो राहू देतो. मग लग्न फिक्स समजू आपण. बाबाचा डान्स बघून मी मुलगी पसंत करू? सेम चिडतोय निमिष सारखा. ग्राफ न सांभाळता चिडतोय. पर डे पण सेम असणार. मी काय 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 काय? मुद्द्यावर या ना. हा मुद्द्यावरच येतोय. मुद्द्यावर या. हो मुद्द्यावरच होते. या 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 बसा बसा बसा. हो हा शिवाली चालून दाखव. बाबा, अहो नको नको, काही गरज नाहीये. असं कसं? तिच्या पायात खोट असेल तर अहो, फसवणूक होईल ना तुमची. नाही, खरंच असं काही नाही, एक पायात नसेल तिला तर. आहेत तिला 2 पाय दिसतायत मला. एक लाकडी असेल तर. काय बोलतात? तसं नाही. अहो, मला झोप येणार नाही रात्री. ऐका, तुम्ही खूप चेक झोप- करून घ्या. नंतर मी पार्सल परत घेणार नाही. आताच बरं बरं, आमच्याकडे तसं नाहीच आहे. अहो, एकदा दिली मी दिली डिलिव्हरी. दाखवा. दाखवा दाखवा. हा बेटा ये. काय पाणी तुंबलं इकडे? नाही बाबा. हा. अशी घ्या पसंत करा मला. नाही, नाही. अशा मुलीने जायचं नाही पसंत बाबा. करायला. नाही बाबा बाबा. बाबा बाबा, ते सोडा. ते असं ते बरोबर दिसत नाहीये. सोडा. हा. ओ खालचं नाही, वरचं कुठे सोडलं? खालचं सोडायला सांगितलं होतं तुम्हाला. हे ना हे, अहो, हरकत अहो, नाही. ते त्याच्यात काय नाही, तर निघत असतं. असा प्रॉब्लेम नाहीये काय. हा हे असं असं शिकवलंय मी तुला. नाही बाबा. हा नाही. बरंच चाल. हो बाबा. काय शहामृग आहेस? नाही बाबा. शहामृग आहे. या शहामृगाशी लग्न करा. घ्या. अहो बाबा, हा? ही माझी शिकवण नाही आहे. बाबा. हे माझे संस्कार आहे. नाही. हा? अहो हो, तुम्ही ओरडताय काय? तिला मुलगी आहे ना तुमची. चुकलं बाबा माझं. हा चल रे. हा बस इकडे. हो, हो बाबा. चला हो चालून दाखवा. मी म्हणजे हिचं फुकट बघितलं ना. तुम्ही चालून दाखवा. तुमच्यात खोट असेल तर. अहो नाहीये माझ्यात काही खोट. 3 पाय असतील तर तुम्हाला. 3 पाय कसे असतील मला? एक फोल्डिंग करून ठेवला असेल. लग्नानंतर हा बघा माझा पाय. असं काढलं तर आम्ही काय करू? काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? हा? नाही, नाही. काय बोलताय? बाबा. काय काय बाबा. ओ, ओ. वा 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 वा. चौगुले हे खरंय? कसा सुचतो इतका मॅडनेस? क्या बात. आणि नृत्य तुम्हा दोघांचं वा वा क्या बात. लईच भारी. बघूया यावर हास्यरसिक काय म्हणतायत. त्यांना कितपत आवडलंय नृत्य आणि परफॉर्मन्स? सई. शिवाली
ॲब्सल्युटली ब्रिलियंट. म्हणजे तुझ्या नाचातला चेंज ओव्हर, तुझा ॲटिट्यूड, फार मजा आणलीस, फारच जास्त मजा आणलीस. समीरदा, मला असं म्हणायचं आहे की तू सालस विनोदाचा बादशाह आहेस आणि ते ओव्हर अँड ओव्हर अगेन तू सिद्ध करतोस. फारच मस्त जागा होत्या काही काही. आणखी एक लिखाणाबद्दल मला अशी गोष्ट बोलायची आहे की खूप सिरियल्समध्ये एखादं कॅरेक्टर जेव्हा बदलतं तेव्हा ते कॅरेक्टर डायलेक्ट बदललेलं कॅरेक्टर डोळ्यासमोर येतं आपल्या किंवा प्रेक्षकांच्या. पण तुम्ही आज ते इतकं छान विणलत तुमच्या लिखाणात की निमिष इथे का नाही आहे. हे सगळं लिखाण, टेक्निकल गोष्टी लिखाणातून विनोद निर्मिती करत तुम्ही मांडल्या. दॅट वॉज ॲब्सल्युटली कमाल आणि ब्रिलियंट. अत्यंत आनंद होतो आहे ओंकार की तू या फॅमिलीमध्ये दाखल झालेला आहेस आणि हे खरं आहे चा आता तू एक भाग असणार आहे. तुझं मनापासून स्वागत. तुझा पण परफॉर्मन्स छान होता. तुला त्यांना दोघांना साथ द्यायची होती आणि ती उत्तम होती तुझी साथ. दिवसेंदिवस तुझ्यातली प्रगती बघून आम्हाला खूप बरं वाटतंय. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. प्रसादा. बहारदार, सुपर्ब. मला एक प्रश्न पडला, त्याचं उत्तर मला तुझ्याचकडनं अपेक्षित आहे सम्या. मोऱ्यांना जर का आपण चिपळूणचा पारसमणी म्हणतोय तर त्याच्या कुत्र्याचं नाव काय असेल हे तू मला. अर्थातच तो मोऱ्यांचा कुत्रा असल्यामुळे त्याच्यातले हे किडे तो समोर न येताही आम्हाला दिसले आणि ते तू दाखवलेस. फार विलक्षण कॅरेक्टर होतं ते आणि फार मजेशीर, फार इंटरेस्टिंग होतं की. आणि तो आवाज काढला माझ्या मते सरांनी, सचिन गोस्वामी सरांनी. गोस्वामी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एक तर तुझ्या सगळ्याची मिमिक्री करायची आणि त्यात तो कुत्रेपणा जिवंत ठेवायचा. फार विलक्षण, मजा आली, खूप मजा आली. शिवाली, जितकी गोड दिसतीयस तू तितकीच विचित्र नाचलीस तू. ओंकार, मला असं वाटतं की निमिषार्धात आलास तू या स्किटमध्ये. व्हेरी वेल डन ओंकार. मजा आली, खूप मजा आली. क्या बात. मंडळी, हास्य जत्रेतली अतरंगी मोरे फॅमिली गेली एका डॉक्टरांकडे. बघूया तिथे काय घडतंय. शांत व्हा. डॉक्टर 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 मला वाचवा. डॉक्टर मला वाचवा. मला वाचवा डॉक्टर. डॉक्टर, रात्री ना मी काही बाई बडबडतो. काही बाई हां, म्हणजे काही बाई आणि रात्री मला ना अशी म्हणजे चित्रविचित्र स्वप्न पडतात. माझ्या स्वप्नात ना माकडं येतात. माकडं. बापरे, माकडे येतात. माकडं येतात आणि एक नाही, दोन नाही, अशी माकडं चहूकडे नुसती माकडं. आणि ती माकडं असतात ना, ती फुटबॉलची मॅच खेळतात. फुटबॉलची मॅच खेळतात. डॉक्टर, मला वाचवा. मला 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 भीती वाटते. डोंट वरी. शांत व्हा. अशी स्वप्न पडणं नॉर्मल आहे. डोंट वरी. हे बघा, मी तुम्हाला ह्या गोळ्या देतोय. या गोळ्या तुम्ही सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा अशा घ्यायच्या आहेत. ओके, तुमची स्वप्न पडणं बंद होईल. डोंट वरी. या गोळ्या घ्या. नक्की. पण डॉक्टर, मी ह्या गोळ्या उद्यापासून सुरू केल्या तर चालतील का? उद्यापासून का? नाही, काय ना, आज त्या माकडांची फुटबॉलची फायनलची मॅच आहे. तर मी विचार करत होतो की म्हणजे कुठल्या माकडांची टीम जिंकते ते बघूयात आणि उद्यापासून मग गोळ्या सुरू करूयात. माकडांच्या मॅच बघतायत. नेक्स्ट. या. अरे वा, सहकुटुंब आलाय. रोगाची साथ फक्त तुमच्याच घरात आली आहे वाटतं. कोणाला त्रास होतोय? यांका. अच्छा, तुम्हाला त्रास होतोय. काय नाव काय तुमचं? प्रभाकर मोरे. काय मोरे, काय त्रास होतोय तुम्हाला मला सांगा बरं. डॉक्टर राजू, हा, कालपासून ना मला हा. लय कलमलतंय. बर. कलमलतंय म्हणजे नेमकं काय होतंय सांगा बरं. म्हणजे कलमलतंय. बरं, कलमलतंय म्हणजे कलमलतंय. मला नीट एक्सप्लेन करा ना. कलमलतंय म्हणजे काय होतंय? म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू डॉक्टर. कलमलतंय म्हणजे ना माझ्या पोटात आहे ना असं डुलडुलतंय. बरं, डुलडुलतंय. म्हणजे
म्हणजे काय म्हणतात ना तर काय गुलगुलते माझ्या पोटात सारखं असं गुलगुल कलमलताय गुलगुलताय डुलडुलताय पुढं काय तर बोला काय होता तर सांगा आपण काय होता तर आपण तुमका सांगता येणार ना काय प्रत्येक गोष्टीत बायकोच लागता तुमका ऐकून तर- बायकोचा किती महत्व कळता काय संसारासाठी अगं- बायकोच्या नावाने खडेफोडीत राहतास ना अगं- बायकोशिवाय पान हल्ला नाही आता कसा कळला ना किती महत्व इलो ना अनुभव इलो ना कसा भांगला अनुभव मी तुला सांगितलंय काय मला काय होतं ते डॉक्टरांना सांग म्हणून मी काय बोललो काय मला सांग कुठं बोलतास तुम्ही? तुम्ही कशाला बोललं पाहिजे प्रत्येक वेळी आपलं दत्तू मी सांगतो ते ऐक दत्तू मी सांगतो ते ऐक हं? कशाला मग आता सांगा ना स्वतःला काय होतं ते नीट सांगता येत नाही अरे पण- हं? आणि दुनियाला मोठ्या गोष्टी सांगतात मोठ्या मोठ्या बातान हा? खायला आता हे बघ म्हणजे मुलं एक मिनिट मोरे शांत व्हा 1 मिनिट तुम्ही पण प्लीज शांत व्हा बोला ते. त्यांना बरं नाहीये ना मला विचारू दे त्यांना मोरे शांत व्हा मला सांगा काय होतंय तुम्हाला डॉक्टरांनो मला कालपासून ना पोटात ना नुसतं असं कलमलतंय अरे मग मोरे ते कलमलतंय म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे असं तुम्हाला काय इथे इथे असं कडक जाणवतंय का काही नाही, हा? नाही. हे बघा मोरे हा. एक गोष्ट लक्षात घ्या हा, हा. वकिलांपासून आणि डॉक्टरांपासून काहीही लपवायचं नाही नाहीच. मला सांगा काय होतंय ते मला म्हणजे तुम्हाला सांगतो ना माझ्या पोटात ना असं जरा ना वर असं काहीतरी ना आता रात्रीचा दारू ढोसून जागरणा केल्यावर कलमलताला नाही तर काय होताला मग सांगा डॉक्टरच्या समोर- हा? रात्रीची जागरणा करतात ये हा रात्र स्वतः पण झोपत नाहीत माका पण झोपू देतात नाही डॉक्टरांना सांगायची गरज आहे ही मला सांग डॉक्टरांनी सांगितलं जा काय तो तोंडावर सांगायचं मी तोंडावर सांगतले नाही वहिनी हे नाही सांगितलं तरी चालेल नाही तुम्ही ऐका तुम्ही तिकडे चल, तुम्हाला सगळं समजावून सांगतो इकडे बाजू कशाक जातात तर सांगायला नको. बाजूक जाऊन काय बोलूचा माका सांगा काय माझ्याबद्दल बोलताला अरे तुझ्याबद्दल- माझी बायको अशी या माझी बायको तशी असं बोलूचा ना अरे नाही. माका माहिती आहे. नाही. फार फार तर काय बोलतालास काय? हा? माझी बायको चांगला जेवण बनवित आहे डॉक्टरांनी तुमका सांगते कालचीच गोष्ट हो काय? चांगला वांग्याचा भरीत बनवलंय मी हा. चांगला असं मोठ्याशा पातेल्यात चांगलं असं वाटण मिटण टाकून असा रटरट बनवलंय थोडासा मीठ कमी पडला तर यो माणूस नुसतं बडबड करता तोंडाचं पट्ट सत्ता चालू अरे पण आता भाजीत मीठ पडला तर माणसाला अजिबात काही बोलायचंच नाही का बोलायचंच नाही दारू पिऊ बसतास तेव्हा बॉटल चाटून मीठ खातास ना खातास का नाही? तवा तुमका खारट लागना भाजीतला मीठ खारट अरे पण डॉक्टरांनो मला एक गोष्ट सांगा एक तुम्ही बाजूला व्हा तुम्ही घाबरावा भाजी मला बोलू. सांगा. तुम्ही घाबरावा. दिवसभर राब मी राबताय माझी काळजी आहे तुमका अरे. डॉक्टरांना तुमका सांगते माझं सांगू. पाय दुखता डोक्या दुखता मी कधी काय बोलले नाही मी कोणाक काय बाबा बोललो नाही हा माणूस माझा कलमलता अरे. दिवसभर आपला कलमल नाही यांचं चालू मी कधी कोणाक बोलते तू बाजूला डॉक्टर आणून मी फक्त 3च शब्द बोललो ना की जेवणात जरा मीठ जास्त झाला बाकी हीच नुसती बडबड करतेय मी बडबड करते आता मीठ सगळीकडे टाकतं तर बोलणार नाही मी बडबड करते काय जातो कोणतं? माझा त्रास होता अरे, तुमका या- या- माझं वाटला हा. म्हणजे मी बोलूचा पण नाही ना माझा त्रास होता तुमका मी बोलतोला काय बघ. मी बोलूचा बघ, हाय, हाय, नाही बघ. मी घाबरवते नाही, नाही. मी घाबरवते नाही, नाही, माझं बोलूचंच नाही तर तुझ्या बापाशी मी बोलूचे नाही, नाही बघ, मी घाबरवते डॉक्टर तुमका सांगते माणसाशी माका बोलूचाच आहे मी बघ किती बोलते आई बोलते किती बोल बघ. हा, राहू दे मी पण नाही बोलत मी पण नाही मी घाबरवते. बोलत पण आई तू बरोबर बोललीस एकदम यांच्यामुळे माझी आबाळ होते 1000 वर्ष झाली तरी हा बाळ बाळच आहे तू काय बोललास तू अरे काल परवा जन्माला आलास ना तू आणि 1000 वर्ष हा बाल मोठा होतच नाही आहे अरे 1000 हा शब्द तुझ्यापेक्षा मोठा आहे वसाड्या बघा हे असे सारखे मला बोलत असतात हा? माझ्या उंचीवरून सारखे मला काय बोलतो तुम्ही हा? उंचीचा? कोणाचा मुलगा आहे मी कोण आता मला सांगा आता माझा चेहरा आईवर गेलाय म्हणून एवढा तेजस्वी दिसतोय हा? पण उंचीचं काय होय. सांगा उंचीचं काय आता हा? उंचीचा का? मी काय सांगू काय तुला? उंचीचं काय मी ना त्या श्याम राजपूतचा मुलगा पाहिजे होतो हा? म्हणजे माझी उंची ना कमीत कमी 6 फूट तरी असते 6 फूट हा श्याम राजपूतचा पोरगा होता. हा? माझं काय करू घाबरावा तुम्ही कोणाचं नाव घेतलास श्याम राजपूत श्याम राजपूत अरे काय इथं माणसाव का कोण हा? अरे कसला अरे तुम्हा तिघांना स्किट करायचं तर मला कशाला घेतलं यार सांगणार रे बाबा अरे पण हा उंची वाढला माझा बोलतो काय म्हणजे काय बसा तुम्ही यांच्यामुळे ना माझा जन्मच वाया गेलाय अरे मग माझी डॉक्टर की कशाला वाया घालवतोय अख्खं स्किट कशाला माझं वाया घालवतोय थांब ना 5 मिनिट ऐका ना मोरे नाही. तुम्हाला त्रास होतोय की नाही त्रास होतोय ना मला फक्त एवढं सांगा की तुम्हाला जो काही त्रास होतोय तुम्हाला जे काही होतंय ते काय होतंय काय आहे कालपासून ना माझ्या पोटात ना नुसता कलेमल
मोरे कलमलतं म्हणजे काय होतं एवढा साधा प्रश्न आहे ना मोरे म्हणजे त्याचं उत्तर द्या आणि निघा ना मी करतो ना तुम्हाला बरं. हो हो तेच ना बरं करतायत मग माझा कलमल ना माझा बरं करा ना हो. डॉक्टरांनो तुम्ही हो. त्याच करा काय ती गोळी औषधं देऊन टाका आणि एकदाचा बरा करून टाका. तुमका सांगते दिवस झाली की एका कलमलता, दुपार झाली की कलमलता, रात्र आली की कलमलता. यांच्या कलमलला ऐकून एक दिवस माझ्या पोटात कलमलताला असं वाटतं बघा. नाही 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 डॉक्टर तुम्ही यांना गोळ्या नका देऊ, तुम्ही यांना इंजेक्शन द्या. नाहीतर एक काम करा, तुम्ही कलमलीचं ना सलाईन लावा. कलमलीचं सलाईन? हा आणि त्यांना इथंच तेव्हा आम्हाला नकोच हा माणूस. नाही नाही मेलिया इंजेक्शनानं काय होताला? कलमलला किती वर्षांचा? लग्नाच्या आधीपासूनचा. डॉक्टरांनो तुमका सांगताय कलमलण्याचा ना वाटाचं ऑपरेशन करून टाका. चांगलं पोट चिरा चिरफाड काय करूच्या नाही, एकदाच करा आणि एकदाच कलमलला बंद करून टाके माणसाचा. तुम्ही ना त्यांचं ना पोट फाडा आणि त्याच्यात कुठं कलमलते ना ते शोधा आणि ते नाही सापडलं ना तर ते पोटच काढून ठेवा. ते कधी कलमलायचंच नाही त्यांना. अरे छोटा तलेर मेहंदी मारू का रे तुला? मारू नका. कलमलण्याचं ऑपरेशन करून पोट बाजूला काढून ठेवूया. बघा ना म्हणजे अरे ए बाबा तू आता परत काय बोलला ना मी काय करता? तुला आहे ना मी इंजेक्शनच्या सिरिंज मध्ये भरीन आणि खिडकीतनं उडवी ना बाहेर. गबरा तू मी खूप शांतपणे घेतोय. मला हे ना नाही बघा मी मोरे मी सगळं करतो. वहिनी मी सगळं करतो. मी इंजेक्शन देतो, मी सलाईन लावतो, मी ऑपरेशन, मी देशा विदेशातनं डॉक्टर्स बोलवतो. देशा विदेशात ना डॉक्टर एवढा माझा मोठा आजार आहे. अरे तुमचा आजार कळला पाहिजे ना त्यांना. काय सांगू त्यांना? या माणसाला कलमलतंय. अरे कलमलतंय म्हणजे काय? त्याला फक्त पोटात कलमलतं. अरे नेमकं काय होतं रे कलमलत? अरे काय सांगू त्यांना? डोकं फिरवलं माझं, बाहेर पेशंट उभे आहेत. मला तुम्ही पॅनिक करताय. सांगा ना कलमल औषधं घ्या आणि निघा ना यार. काय कळतंय का मी काय बोलतोय ते? काय झालं डॉक्टर? काय होता? ये बाई, म्हणजे काय सुरू होतं? काय झालं डॉक्टर? एक मिनिट. अरे देवा इकडे दुखतंय काय? थांब एक मिनिट जरा बघू दे नाडी डुग. एक डॉक्टर 2 मिनिट थांब. तसं काय वयाचं हा एक मिनिट. एक काम केलं या बघा ह्या पिवळ्या गोळ्या दिसतात. सकाळी 2 घ्या, दुपारी जेवल्यानंतर 2 घ्या आणि रात्री 2 घ्या. हा चला निघा. नेक्स्ट पोटचा माणसा अरे तुझी अक्कल काय कोकणात आहे का रे? फक्त बावळटा आहे. डॉक्टर मी आहे ना. मला कसल्या गोळ्या देतो हा? मी बोलते त्यांच्याशी. माका सगळं समज. तुम्ही बसा, तुम्ही बाजूला. काय केला तुम्ही? काय म्हणजे? काय केला? त्या तपासलास त्यांका? मग काय केलं? त्यांका औषधच दिली? कोण असं तुम्ही डॉक्टर समजता स्वतः? डॉक्टर असं तुम्ही लायकी आहे तुमची? कुवाता तुमची डॉक्टर बनूची? कशात जातस मग त्यांका तपास? मग माहिती आहे डॉक्टर यांची ना सवय असा पुढे 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 कळची सवय आहे माणसात. स्वतः मोठे ऍक्टर समजतं स्वतः. इतकं कशाला 2 पावलं पुढे 2 पावलं मागं चालूच डान्स असतो आणि समजतो मी मोठो डान्सर. चालू सोडून यांना काय येतं का दुसरं? मला सांगतायत 2 पावलं पुढं 2 पावलं मागे झाला यांचा डान्स. ए मना चॅलेंज देऊ नको. बघ शालूचा डान्स म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. अरे डॉक्टरांनो मी तुम्हाला सांगतो हा जो शालूचा डान्स आहे ना तुम्ही करून दाखवा. मी का करू? नाही तुम्हाला मुलव्याध झाला तर तुमच्या ढेंगा घालणार आहे. खायची गोष्ट नाही शालूचा डान्स करणं म्हणजे. तुम्हाला एक काम करा डॉक्टर, एक काम करा. जगातले जेवढे सगळे डान्सर आहेत ना आज माझ्या बरोबर बोलवा. लागू दे माझी त्यांची कॉम्पिटिशन. सगळ्यांना मुलव्याध होईल. तुम्हाला सांगतो तुमच्या दवाखान्यात ना अशी लाईन लागेल. लय धंदा करा लय मोठं. अरे याच्यासाठी झालो का रे मी डॉक्टर? जगभरातले पेशंट चेक करू ते पण मुळव्याधाचे ओपीडी काय अशी करू? जगातल्या कशाला आपल्या तर लावूया कॉम्पिटिशन. अरे कशाला लावताय पण कॉम्पिटिशन? तुम्ही थांबा, एक मिनिट. स्वतः मोठा समजता अरे पेशंट आहेत रे माझे. ए मना चॅलेंज देऊ नको. एक मिनिट चालते आता बघूया. वाजव त्यांनी अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी काय आणली दुसरी सफाईला. उघडी काय आणली दुसरी सफाईला. शालू झोका दे गो मैना. डॉक्टर आली कशाला डोक्याला हात लाव? या इकडे या. आता बोला. आता सांगा सांगा. आमच्या तिघांपैकी कोण चांगला नाचला? यांना काय विचारता? हे नाचलेच नाही. तुझ्या तरी मामाच्या बोऱ्यात मारायचा नाही. तुला आहे ना मी फिश टँक मध्ये गप्पी माशांचं खाद्य म्हणून सोडी ना. तुला डोक्यात चालला माझ्या. मूर्ख आहे मी इथे. मूर्ख आहे मी नाही. इथे डिस्पेन्सरी खोलले मी. मूर्ख आहे नाही. पेशंट चेक करायला आलो ना मी. का सुपर डान्सरचा जज आहे मी? तरी पण बाहेर तुम्ही निघा. बाहेर निघ.
चप्पल ना घेता जा. माझ्या बरोबर या चॅलेंज चप्पल यांच्याकडे पाठवून द्या. हा बघा हा चॅलेंज होतो माझ्यावर डान्सची. हा बघा त्यांना बोलव तुम्ही ते बघा कशा कर तू आता गेला नाही ना आयनच्या कॅप्सूल मध्ये भरून ठेवी ना तुला निघ निघ. डान्सचे कॉम्पिटिशन काय खायची गोष्ट आहे काय? गप बसायचा मोरे गप्पच मोरे हा. आता फक्त मला सांगायचं हा. काय त्रास होतो तुम्हाला ते माझ्या पोटांना कलमलत आहे ना. मग काय होतं माहिती आहे का? आता शालूचा डान्स केला ना तेव्हा ऑटोमॅटिक मला ढेकर यायला लागले. थोडासा कलमल ना आता कमी झालंय. काय समजलं काय होतं डॉक्टरांनो? मग मी सकाळी उठलो ना सारखं मला असं जलजलतं आंबट ढेकर सारखं येतात आणि असं काहीतरी रटरटून यायसारखं वाटतं. हे बघा म्हणजे आता कसं थोडा हलका हलका कलमलायचा वाटायला लागलेला आहे. है ना होय ते मोरे वाव तुम्हाला आहे ना फक्त ऍसिडिटी झाली आहे मोरे. होय काय? हा ह्याच्या गोळ्या तुम्ही मगाशी मला दिल्यात ना चुकून हा. ह्या अख्ख्या घेऊन जा सगळ्या पॅकेट सहित. होय काय? काय ना मोरे माझ्या डॉक्टरकीच्या तत्वांमध्ये काही गोष्टी बसत नाहीत म्हणजे पेशंटकडे दुर्लक्ष वगैरे करणं म्हणून मी तुमच्याशी नीट वागतो ना आता आणि तुम्हाला औषधं देतोय. गेली बाई. ही औषधं घ्या हा. ऍसिडिटी बरी होईल. Acidity. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा काय हो? यापुढे कुठल्याही डॉक्टरकडे जाल तेव्हा मला जळजळते किंवा मळमळतंय असं सांगा. असं सांगायचं का? कलमलतंय असं नका सांगू हा? नाही. नका. आणि गेलात की एकटे जा हा. ती 2 माकडं ठेवलेत ना तुम्ही घरी ती खांद्यावर बसून नाही आणायची हा? नाही तर जास्त कलमल है ना निघा निघ युजलेस. अरे काय बघता काय नीच माणसं आहात रे तुम्ही काय नीच माणसं आहात हा. एका डॉक्टराला त्रास व्हावा एक अख्खं स्किट व्हावं म्हणून कलमलतय शब्दाचा वापर करून अख्खं स्किट केलं. लाज नाही वाटत तुम्हाला. नेक्स्ट क्या बात आहे. वा 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 मस्त. प्रसादा वा वा. पुन्हा एकाबद्दल किंवा एकेकाबद्दल मी बोलायला लागलो तर दुसऱ्याच्या पोटात कलमलेल. त्यामुळे चौघांबद्दल एकत्र बोललं पाहिजे कारण हा परफॉर्मन्स सेपरेट काढूच शकत नाही मी. तो इतका जेल झाला होता. तुम्ही चौघं पण इतके अफाट वेगाने हे सादरीकरण केलं आणि इतकी अफाट एनर्जी होती या स्किटमध्ये. इतकं अप्रतिम गिव्ह अँड टेक होतं चौघांचंही की जरा जरा कुठे ते मिस झालं असतं तरी त्या अख्ख्या स्किटचा डोलारा कोसळला असता. पण तुम्ही चौघांनी इतकं टाईटपणे परफॉर्म केलं. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. तर मंडळी पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत समीर चौगुले. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत चेतना भट. आणि दोघांनाही मिळत आहे पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड त्यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. अभिनंदन. मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाचा हा सुगंध तुमच्या मनात असाच दरवळत राहू देत. असाच आनंद तुम्हाला देण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघत राहा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन